यानंतर याच संदर्भात एक मोठी बातमी आहे, ती म्हणजे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड एकाच मंचावरती सोशल मीडियावरती व्हिडिओ तसा व्हायरल झालाय। या व्हायरल व्हिडिओमुळे चर्चांना उधाण आलंय आणि या व्हायरल व्हिडिओमध्ये सोशल मीडियावरती धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड एकाच मंचावरती दिसतायत। हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झालाय, त्यामुळे चर्चांना उधाण आलंय। ज्या पद्धतीने धनंजय मुंडे यांचं नाव वारंवार यामध्ये घेतलं जातंय, वाल्मिक कराड आणि त्यांचे संबंध होते अशी चर्चा सुरू असतानाच आता धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड हे एकाच मंचावरती दिसत असलेला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झालाय, त्यामुळे चर्चांना उधाण आलंय। हाच तो व्हिडिओ आहे जो सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय। यामध्ये धनंजय मुंडे दिसतायत आणि वाल्मिक कराड हे एकाच मंचावरती दिसतायत। हा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय। हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे, कुठला आहे, जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी बीडमधनं सुरेश जाधव आपल्या सोबत आहेत। सुरेश, कधीचा हा व्हिडिओ आहे, काही कळलंय का व्हिडिओबद्दल माहिती? हा समाज माध्यम व्हायरल होणारा व्हिडिओ या संदर्भात धनंजय मुंडे यांच्या यंत्रणेशी सुद्धा विचारणा करण्याचा प्रयत्न केला, मात्र हा सगळा संपूर्ण गुन्ह्याचा प्रकार घडायच्या अगोदरचा व्हिडिओ असल्याचं देखील बोललं जातंय। त्याचबरोबर ज्या पद्धतीने धनंजय मुंडे यांच्याशी सेल्फी काढण्यासाठी मोठ्या संख्येने तिथं गर्दी देखील दिसते फोटो काढत असताना, दुसऱ्या बाजूला हे वाल्मिक कराड त्या ठिकाणी बसलेले दिसत आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ हा निवडणुकीच्या अगोदरचा आहे का अशा पद्धतीने देखील बोललं जातं। त्यामुळे एकंदरीतच या व्हिडिओमधून धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे संबंध किती आहेत हे देखील दिसतंय। विशेष म्हणजे या अगोदर जर आपण बघितलं तर परळीमधले जे काही मोठे कार्यक्रम झालेले होते त्या संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन हे वाल्मिक कराडांकडे असायचं, म्हणजे तिथलच्या यंत्रणेपासून सगळ्या गोष्टी करायच्या अशा पद्धतीने देखील आरोप आहे तो आरोप केला गेला आहे। बिलकुल सुरेश, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। त्यामुळे हा व्हिडिओ सुद्धा पोलिसांच्या तपासादरम्यान मदतीत येईल का असं देखील म्हटलं जाऊ शकतं, कारण सोशल मीडियावरती हा जो व्हिडिओ व्हायरल होतोय त्यामध्ये वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे एकाच व्यासपीठावरती दिसतायत। हा सगळा प्रकार बीडमध्ये घडायच्या अगोदर म्हणजे निवडणुकांच्या आधीचा हा व्हिडिओ असावा अशी शक्यता आहे। सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी अजूनही आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरूच आहेत। यावरूनच धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे। या प्रकरणी अजित पवारांनी सुद्धा भाष्य केलं, जे दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई होणार आहे। सीआयडी चौकशी सुरू आहे, कुणालाही वेगळं ट्रीट करून विशेष वागणूक दिली जात नसल्याचा टोला अजित पवारांनी विरोधकांना लगावला, तर सर्वांसाठी कायदा सारखाच आहे अशी थेट प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली। या संदर्भामध्ये जे कोणी दोषी असेल त्यावर कारवाई केली जाईल असं राज्याचे प्रमुख देवेंद्रजींनी सांगितलेलं आहे। आम्हाही लोकांचं तेच मत आहे आणि तशा पद्धतीनं एखादी चौकशी करून काही झालं असतं तर गोष्ट वेगळी, पण आता सीआयडी आपली वेगळी चौकशी करते, एसआयटी वेगळी चौकशी करते आणि न्यायालयीन पण चौकशी आहे ना बाबा। त्याच्यामुळे तिथं काही सरकारने काही कुणाला वेगळं काही ट्रीट करायचं नाही, सगळ्यांना कायदा सारखा। बातमी बघणार आहोत। वाल्मिक कराड संदर्भातली ही बातमी आहे। वाल्मिक कराडचा शस्त्र परवाना रद्द करण्यात आलाय। वाल्मिक कराडचा शस्त्र परवाना रद्द करण्यात आलाय। खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याचा शस्त्र परवाना रद्द झालेला आहे। गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी 100 शस्त्र परवानाधारकांचे परवाने रद्द केलेत। यात वाल्मिक कराड याचाही परवाना रद्द करण्यात आलाय। वाल्मिक कराड याच्यावर 15 गुन्हे दाखल आहेत। आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांना अधिक विचारूया। वाल्मिक, ही मोठी घडामोड आहे। एका बाजूला वाल्मिक कराड याची चौकशी, तपास हे सगळं सुरू असताना दुसरीकडे जिल्हाधिकाऱ्यांचा हा महत्त्वाचा निर्णय। कराड यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी, त्याचबरोबर बीड जिल्ह्यामध्ये 245 जे काही शस्त्र परवानाधारक होते त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी होती आणि त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक तत्कालीन पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी असा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला होता आणि यावरती पुनर्विचार करावा आणि यांचे शस्त्र रद्द करावेत असा देखील अहवाल पाठवला होता आणि त्याच अनुषंगाने 100 शस्त्र परवाने रद्द करण्यात आलेले आणि त्यापैकी वाल्मिक कराड यांचा सुद्धा एक शस्त्र परवाना रद्द करण्यात आलेला आहे। आपण जर बघितलं तर वाल्मिक कराड यांना 2 शासकीय अंगरक्षक बॉडीगार्ड म्हणून होते आणि शस्त्र परवाना देखील होता, मात्र शस्त्र परवाना आता रद्द केल्यामुळे हा एक मोठा धक्का समजला जातोय। वाल्मिक कराड हे सीआयडीच्या कोठडीमध्ये आहेत। खंडणी प्रकरणामध्ये त्यांची कसून चौकशी सुरू आहे आणि एक जे त्यांचे प्रकार आहेत ते समोर येत असताना आता शस्त्र परवाना देखील रद्द केल्यामुळे हा एक मोठा धक्का समजला जातोय। नक्की सुरेश, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल।
आणि खंडणी प्रकरणात आतापर्यंत आरोपीकडून 5 मोबाईल जप्त करण्यात आले। हे सगळे मोबाईल तपासणीकरता फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले। आरोपी विष्णू चाटे यानं फरार असताना मोबाईल मात्र नाशिकला फेकून दिला आणि तो कोणत्या जागी फेकलाय हे त्याला आठवत नाही असं तो म्हणतोय। हत्या प्रकरणात 7 आरोपी अटकेत आहेत आणि कृष्णा आंधळे हा आरोपी 9 डिसेंबर 2024 पासून फरार आहे, मोकाट आहे। संतोष देशमुख यांची हत्या झालेल्या ठिकाणाहून कोयता, वायर, काठी अशी हत्यारं जप्त करण्यात आली, तसंच 5 मोबाईल सुद्धा जप्त करण्यात आले। बीडच्या परळीमध्ये राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परनं मोटरसायकल स्वाराला उडवलं आणि या अपघातात परळी तालुक्यातील सौंदाना इथल्या विद्यमान सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू झाला। परळी तालुक्यातील मिरवट फाट्यावर हा अपघात घडलाय। या अपघातात क्षीरसागर यांचा जागीच अंत झाला। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आता महिना लोटलेला आहे आणि यावरून आरोप प्रत्यारोप अजूनही सुरूच आहे। खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा या मुद्द्यावरून सरकारवर घणाघाती टीका केली आहे। लहान मासे कापले असल्याचा आरोपही राऊतांनी केलाय। अंबादास दानवे आणि सुप्रिया सुळे यांनीही या प्रकरणी संताप नोंदवलाय। कराड पण त्यांच्याच पक्षाचा आहे, त्याच्यामुळे त्यांनी खपवून घेतलेलं आहे आणि जे लहान मासे आहेत ते कापलेले आहेत। मोठा मासा जाळ्याबाहेर ठेवलाय, तो आता येईल 15-1 दिवसात बाहेर येईल। साधा खंडणीचा गुन्हा आहे त्याच्यावर टाकलेला, बाकी काय? कोण कोणाला वाचवत आहे? आणि हे राज्य म्हणजे माफियांचं राज्य कसं झालंय? शिकागोमध्ये अशा प्रकारचं राज्य एकेकाळी चालत होतं की राज्यकर्ताच माफियांचा समर्थक होता, राज्यकर्ताच माफियांना मदत करत होता। सरकार गुन्हेगारांना संरक्षण देतं ही आमची स्पष्ट भूमिका आहे। जे मुख्य आरोपी आहे त्यांच्यापर्यंत अजून सरकार पोहोचत नाही माहिती असूनही। वाल्मिक कराड असेल, वाल्मिक कराडांना खून केलेल्या लोकांनी सातत्याने संपर्क साधलेला आहे। वाल्मिक कराडांच्या दबावामुळे पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट 3 तास रजिस्टर झाली नव्हती। या सगळ्या गोष्टी सुस्पष्ट असतानाही वाल्मिक कराडावर अजूनही 302चा गुन्हा दाखल होत नाही। कित्येक प्रकरणामध्ये जे आरोपी देशाच्या बाहेर आहे त्यांच्यावर 302 आणि गुन्हा इथं घडलेला आहे, कारण त्यांचा त्या गुन्ह्यात काही ना काही अप्रत्यक्ष सहभाग असतो। वाल्मिक कराडांचा या गुन्ह्यामध्ये प्रत्यक्ष सहभाग आहे। पोलिसांची भूमिका ही वाल्मिक कराड आणि त्यांचे जे कोणी वरिष्ठ त्यांना संरक्षण देण्याची दिसते। ईडीची जी कारवाई वाल्मिक कराडांवर झाली आहे त्याच्यावर कुठलंही ऍक्शन होताना का दिसत नाही? संजय राऊत, नवाब मलिक, अनिल देशमुख साहेब अशी किती, छगन भुजबळ साहेब यांच्यावर ईडीनी किती जोरात कारवाई केली? मग वाल्मिक कराडांना अनेक वेळा ईडीची नोटीस आली, का नाही काय झालं? त्यांच्यावर मोका का नाही लावण्यात आल्या? काल 6 का 7 जणांवर मोका लावण्यात आल्यात, बरोबर? मग वाल्मिक कराडवर का नाही मोका लावला? अटक त्यांची झाली, कशी झाली? ते शरण आले? काय चेष्टा लावली आमच्या सगळ्या बीड आणि परभणीमध्ये झालेल्या लोकांची आणि महाराष्ट्राच्या कुटुंबांची?